असताना 2 लाख कोटी कर्ज होतं. आता राज्यावर 2 वरून 11 लाख कोटींवर कर्ज गेलंय. राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा. राज्यातून 4.5 ते 5.5 हजार मुलं बेपत्ता. भाषेची हमी नाही, मुलांची हमी नाही. हे कोणतं राज्य? राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा. तर सगळी तरुण पिढी ड्रग्सच्या आहारी जातीये. शाळा कॉलेजमधील मुलं ड्रग्सचं सेवन करतायत. राज ठाकरेंची प्रतिक्रिया. राज ठाकरेंकडून जनतेसाठी महाराष्ट्र पुढचा वेबसाईटची घोषणा. तुमचे विचार मांडा, करमणुकीच्या गटारगंगेतून बाहेर पडा. राज ठाकरेंचं आवाहन. चाकणकरांची पाठराखण करण्यासाठी भरणे पुढे आले. अजितदादांसाठी का नाही? दादांना न्याय मिळावा यासाठी एकही मंत्री पुढे आले नाहीत, याचा खेद. विकास लवांडेंची मंत्री दत्तात्रय भरणेंवर टीका. भरणेंकडून चाकणकरांची पाठराखण, लवांडेंचा आरोप. मुंबईतील बीकेसीमध्ये जेन ओ पिक्सल अँड प्ले अँड ग्लोबल एक्सपोर्ट गेम्सचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न. राजकारणातील खेळ खेळताना इतर खेळ खेळायला कमी वेळ मिळतो. मुख्यमंत्र्यांचं खुमासार शैलीमध्ये उत्तर. 2027 मधील मतदारसंघ पुनर्रचनेनंतर मी चंद्रपूरमध्ये पुन्हा येईन. सुधीर मुनगंटीवारांनी चंद्रपुरातील कार्यक्रमात दिले संकेत. चंद्रपुरात पुन्हा येऊन विकासाचा झंझावात करेन. सुधीर मुनगंटीवारांचं आश्वासन. चंद्रपूरमधल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. वाशिमनंतर नंदुरबारच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी हसन मुश्रीफांना नकोशी. दुसरा नेता जबाबदारी घेईपर्यंत मी नंदुरबारचा पालकमंत्री असेल. लांबच्या जिल्ह्यांना लक्ष देणं कठीण होतं. हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. चाकणकरांची वकिली बंद करा. अवकाळी संकटावर लक्ष द्या. शेतकऱ्याचा कृषीमंत्री भरणेंना फोन. शेतकरी आणि कृषी मंत्र्यांच्या पीएची ऑडिओ क्लिप व्हायरल. बलात्कारी खराच्या प्रकरणामध्ये भरणेंनी चाकणकरांची पाठराखण केल्यानं शेतकऱ्याचा संताप. जालना जिल्हा परिषदेकडे आलेला 128 कोटींचा निधी खर्च न केल्यानं आमदार बबनराव लोणीकर विधानसभेत आक्रमक. दोषी असणाऱ्या कार्यकारी अभियंत्यावर अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी. रायगडच्या महाडमधील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला 99वा वर्धापन दिन सोहळा आज संपन्न होणार. चवदार तळ्याच्या सुशोभीकरणाचा भूमिपूजन सोहळा आज पार पडणार. मंत्री भरत गोगावलेंची माहिती. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा संपन्न होणार. मंत्री संजय शिरसाट यांनी महाडच्या चवदार तळ्याची पाहणी केली. यावेळेला मंत्री भरत गोगावलेही उपस्थित होते. आज चवदार तळ्याच्या 55 कोटींच्या सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ होणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या सेनेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. ठाकरे सेनेचे जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांचे अंबादास दानवेंवर गंभीर आरोप. दानवेंनी काही सदस्यांना जबरदस्तीनं 8 ते 10 दिवस डांबून ठेवलं. विना वातानुकूलित मुंबई लोकलच्या बंद दरवाजांची एप्रिलमध्ये चाचणी होणार. 2 लोकल मार्च अखेर मध्य रेल्वेच्या ताफ्यामध्ये दाखल होणार. मुंब्रा दुर्घटनेनंतर दरवाजे बंद होणाऱ्या विना वातानुकूलित लोकलची बांधणी सुरू करण्यात आली होती. एलपीजी तुटवड्यामुळे बेस्टची 10 उपाहारगृह बंद. गॅस पुरवठ्यासाठी आपत्कालीन सेवेचा दर्जा देण्याची मागणी. बेस्टची शहरभरातील 27 स्थानकांवर 64 उपाहारगृह. मेट्रो मार्ग 3च्या बोगद्याचं नुकसान झाल्याप्रकरणी मुंबई पोलिसांचा कंत्राटदाराला समन्स. दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळच्या बोगद्याचं नुकसान झाल्याचं प्रकरण. शुक्रवारी आझाद मैदान पोलिसांच्या समोर हजर राहण्याचे निर्देश. अभिनेत्री शिल्पा शेट्टीला पतीनं दिलेल्या 12.5 कोटींच्या भेटीची फेर तपासणी निर्देश. 2019-20 दरम्यान या रकमेला अस्पष्ट जमा रक्कम मानून एकूण उत्पन्नामध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं. या भेटीची सत्यता सिद्ध करण्याची शिल्पा शेट्टीला दुसरी संधी. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सराफा बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण. सोन्याच्या दरामध्ये 10,000 तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 20,000ची घसरण. जीएसटीसह सोनं 1.5 लाखांवर. 1,800 रुपयांच्या व्यावसायिक गॅससाठी नांदेडमध्ये 3,500 रुपये मोजण्याची वेळ. एजन्सी चालकांकडून गॅसचे दर दुप्पट केल्याची हॉटेल चालकांची माहिती. गॅस सिलेंडरच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक. चेंबूर पोलिसांकडून झोपडपट्टी भागामध्ये जनजागृती मोहीम. गॅस सिलेंडरच्या नावाखाली ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार समोर. चेंबूर पोलिसांनी सर्वप्रथम जनजागृती मोहीम हाती घेतली. व्यावसायिक सिलेंडर बंदीचा श्रीखंड आम्रखंड विक्रेत्यांवर परिणाम. गेल्या वर्षीपेक्षा कमी प्रमाणात श्रीखंड आम्रखंड याबरोबरच दुग्धजन्य पदार्थ तयार करता आल्यानं आर्थिक नुकसान. सांगलीच्या खानापूर तालुक्यामध्ये गारपिटीचा फटका. शेकडो हेक्टर द्राक्ष बागांना फटका. भिवघाट, करंजे, बानूरगड, पळशीसह आसपासच्या गावामध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. जालन्याच्या बदनापूर आणि घनसावंगी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. अवकाळीमुळे बाजरी आणि मक्याचं अतोनात नुकसान. तर वाशिममध्ये अचानक आलेल्या पावसामुळे मूर्तिकारांच्या तयार मूर्ती भिजून मोठं आर्थिक संकट. धुळ्याच्या कासारे परिसरामध्ये गारपीट. गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या कांदा, गहू, हरभरा पिकांचं नुकसान.
नंदुरबारच्या सातपुडा परिसरामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीच्या शेती पिकांना फटका बसलाय. तडगाव तालुक्यामधील भमाना परिसरात गारांचा खच. पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली, तर वीटभट्टी चालकांचं पावसामुळे मोठं नुकसान. नांदेडमध्येही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा. काही भागात गारपीट झाली असून यामुळे काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालंय. अकोल्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. सावरा, मोहाळा, वडनेर, गंगईसह तब्बल 15 ते 20 गावांमध्ये गारांसह मुसळधार पाऊस. या गारपिटीचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला असून आंबा पिकांचं नुकसान. हिंगोली जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे हळद, गहू, हरभरा यासह आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत.